हॅलो एव्हरीवन, बोल. गुड मॉर्निंग सर्वांना. आम्ही आहोत शिमलामध्ये आणि आज आमचा दुसरा दिवस आहे आणि ऑल्सो चेकआउट सुद्धा आम्ही करतो इथून. आणि आता आमची टूर चालू करणार आहे मनालीसाठी. लेट्स गो मनाली, हो ना. आज आम्ही प्रवास चालू करणार आहे मनालीसाठी आणि रात्रीपर्यंत पोहोचू. त्या दरम्यान काय मध्ये कुल्लू वगैरे कव्हर करायचंय. काय काय दिसणार मध्ये ते आम्ही तुम्हाला शेअर करणार, हो ना. बाबू खेळणार मध्ये. लेट्स गो, बोल. स्टे ट्यून विथ अस. एवढ्यासाठी बाबू कुठे चालला? तर लवकर पहाटे आम्ही आमच्या प्रवासाला स्टार्ट केलेलं. 6-7:30च्या दरम्यानच निघालेलो, पण हळूहळू निघता लेटच झालं. पण बघा ना किती सुंदर झाडं आहेत ही. आणि पर्पल कलरची तर फुलं मी कधी पाहिलीच म्हणजे रिअलमध्ये पाहिली नव्हती. तर इथे सगळीकडे जवळजवळ झाडांना ना पर्पल कलरची फुलं दिसत होती आणि रिअलमध्ये खूप सुंदर वाटत होतं. आता शूट केल्यानंतर एवढं क्लिअर दिसत नाही आहे ती फुलं वगैरे, पण खरोखर हा रूट सगळा ना अविस्मरणीय होतं. काय थांबला बाबू? कशाला थांबला तू इकडे? जेवायला? लिप्स बघ तुझे, लिप्स बघ क्रॅक झाले थंडीने. आणि वर थंड पितोस. थंडी नाही वाजत आहे? दुपार झाली ना. वळणाचा रस्ता असल्यामुळे आम्हाला रुद्रांश आणि मला दोघांनाही वॉमिटिंगचा त्रास झाला. त्यामुळे आम्ही बराच काळ झोपून राहिलो होतो. त्यामुळे बाहेरचं काही जास्त शूटिंग नाही करता आलं. बट जसा घाट संपला तसा आम्ही पुन्हा शूट केलं थोडंफार. बाहेर प्रचंड गरमी होती. कारमध्ये एवढं काही जाणवत नव्हतं, पण बाहेर इतके सुंदर नजारे होते ना की खूप भारी वाटत होतं. तर आता आम्ही थोड्याच वेळात कुल्लूला पोचू, त्यानंतर मनाली. रुद्रांशचे बाबा आणि ते ड्रायव्हर काका जे सरदारजी आम्हाला मस्त भेटलेले. फ्रेंडली पण होते आणि खूप आम्हाला त्यांनी हेल्पसुद्धा केली आणि बऱ्याच छान ठिकाणी फिरवलं आम्हाला. मेन म्हणजे ऑनेस्ट होते, कारण एवढ्या बाहेर ठिकाणी जाऊन फ्रॉडिंगची खूप शक्यता असते. तर नशिबाने आम्हाला खूप चांगले सरदारजी भेटलेले. त्यामुळे आमची ट्रिप पण खूप छान झाली. तर इथे आता आम्ही कुल्लूला पोचलो आहे. इथे रिव्हर राफ्टिंग वगैरे होतं आणि त्याचे चार्जेस वगैरे आम्ही विचारत होतो, कारण आम्हाला राफ्टिंग करायची होती. आम्ही आलेलो कुल्लूला मनालीमध्ये आणि आता चाललो रिव्हर राफ्टिंगला. तू बघणार ना आम्हाला रडणार?
असा वारा होता, प्लस ते पाणी इतकं बर्फासारखं थंड होतं ना की हात टाकला की हात अक्षरशः गोठून जात होते. आणि मस्त वाटत होतं खूप रिव्हर राफ्टिंग. यामध्येच क्रिश मूवीमधला जो फिश पकडण्याचा सीन आहे तो ह्याच रिव्हरमध्ये झाला होता. तर ते प्लेस आम्हाला कव्हर नाही करता आलं. बट खूप छान वाटलं. हे रिव्हर राफ्टिंगचा वेगळाच एक एक्सपिरियन्स घेता आला आम्हाला. मस्त पाणी वगैरे अंगावर उडाल्यामुळे आम्ही पूर्ण भिजून गेलो होतो आणि खूप भारी वाटत होतं. रुद्रांशला अलाउड नव्हतं लहान असल्यामुळे, नाहीतर त्याने सुद्धा खूप छान एक्सपिरियन्स घेतला असता, कारण हे खूपच रिस्क होतं लहान मुलांसाठी. आणि रिव्हरचं पाणी पण खूप थंड होतं, त्याच्यामुळे तो नसता सहन करू शकला. त्याच्यामुळे आम्ही त्या ड्रायव्हर काकांच्या भरवशावर त्याला तिथेच पॉईंटला सोडून आलो होतो. आणि मस्त आम्ही एन्जॉय करत होतो हे रिव्हर राफ्टिंग. यानंतर आम्ही चेंज वगैरे केला, कारण पूर्ण भिजून गेलो होतो, चेंज करण्याशिवाय पर्याय नव्हता. आणि त्यानंतर निघालो पुढच्या प्रवासाला, म्हणजेच वे टू मनाली. त्या दरम्यान आम्ही मध्ये एक स्टॉप घेतलेला कुंडूमधील एका प्रसिद्ध मंदिरामध्ये. तर रांग बघू शकता तुम्ही, आणि बरेच टुरिस्ट इथे थांबत होते. सो आम्ही सुद्धा थांबलेलो हे मंदिर बघण्यासाठी. पण आतमध्ये जास्त अलाउड नव्हतं फोटोशूट वगैरे, तरी थोडंफार शूटिंग केलं आहे. सो तुम्ही बघू शकता, खूप मोठं मंदिर होतं आणि 1-2 तास गेले आमचे इथेच. आता इथे बघू शकता तुम्ही एक देवीचं मंदिर आहे, त्यामध्ये पूर्ण श्री मातेश्वरीचं. तर त्यामध्ये पूर्ण डोंगरामधून जायचं होतं, म्हणजे तिथे असा रूट बनवलेला की आतून गुहेमध्ये असं गेल्यासारखं फील येत होता. यानंतर आम्ही एका शॉल वगैरे भेट दिली, जिथे हँडवर्क करत होत्या लेडीज आणि शॉल्स बनवत होत्या. बाजूलाच शॉप पण होतं आणि इव्हन रॅबिट वगैरेचे तू हातात घेतला होता ना. घे बाबू घे, तिकडे घेतलं होतं ना. घाबरायचं ना, ते दिदी ना छान छान नाही काय हा बघ, घे हातात घे, असं करा असं घे पटकन. संध्याकाळी 4च्या दरम्यान आम्ही पुन्हा एक ब्रेक घेतलेला खाण्यासाठी. तरी ते आम्ही सँडविच मागवलं आहे आणि रुद्रांच्या बाबांनी इथली फेमस डिश बाबू काय आहे ह्याचं नाव, सिद्धू मागवलेली ट्राय करायला. खूप छान होती. इथे एक आम्हाला खूप छान प्लेस दिसलं, तिथे आम्ही पुन्हा एकदा थांबलेलो
ब्रेक घेतलेला आणि खूप छान वाटत होतं रिव्हर साईडला. इथून पुढे आम्हाला माउंटन्स वगैरे आईसवाले दिसायला चालू झालेला आणि खूप छान छान नजारे होते. तर आम्ही मस्त आमचा मी टाईम स्पेंड करत होतो. व्हिडिओ वगैरे काही जास्त केलं नाही, ओन्ली फोटोज वगैरे काढले छान छान. आणि कार वॉश होईपर्यंत आम्ही तिथे टाईम स्पेंड केला. नंतर पुढे हॉटेलवर रूमला जाईपर्यंत रात्र होऊन गेलेली. आम्ही खूपच दमलेलो, त्याच्यामुळे जास्त काही शूटच नाही केलं. सो भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि या पुढचे व्हिडिओ आहेत ते मनालीमधले. तुम्हाला पूर्ण आईसवाले डोंगर वगैरे बघायला भेटतील आणि स्नोमध्ये आम्ही खूप एन्जॉय केलं, ते सुद्धा नेक्स्ट व्हिडिओमध्ये येईल. सो स्टे ट्यून विथ अस. थँक्स फॉर वॉचिंग.